सुप्रभात सज्जन श्रोते हो. आपणा सर्वांचे निशिदिनीमध्ये सहर्ष स्वागत. आजचं निशिदिनीचं काव्य आहे साधू अलंकृत. संत साधू हे नेहमीच अलंकृत असतात, म्हणजे परमेश्वरी अलंकाराने सजवलेले मढवलेले असतात. आणि अर्थात परमेश्वरी अलंकार म्हणजे काय? सत्याचं दर्शन, सत्याचं आकलन, तत्वाचं ज्ञान आणि त्याप्रमाणे जीवनात वागणं. आणि हे त्यांचं सत्य रूप त्यांच्या सर्व गात्रागात्रातून, शरीरातून, सर्वत्र हे प्रकट होत असतं. अशा अर्थाने साधू अलंकृत म्हणजे साधू कायेने आणि मनाने अंतर्बाह्य देव आणि दिव्यत्व किंवा सत्य तत्व ज्ञान याने साज शृंगार केलेला म्हणजे साजिरा गोजिरा देखणा असतो. तर साधू अलंकृत. प्रथम 4 कडवी ती वाचतो आणि नंतर अर्थ सांगतो. नीलाकाशी सतत दृष्टी वेधत असे, साधू नेत्री साक्षी रूपे हरी जागत असे. हरिनाम मुखी तैसे नित्य अंतःकरणी, साधुमुखी प्रकटे नित्य सत्य वेदवाणी. हरिनाम गजर साधु साध शृंगार, निशिदिनी निरूपणी तत्वाविष्कार. कीर्तन भजनी मुख श्रवण सुशोभित, हरिरूप साधू सर्वांग अलंकृत. तत्वाविष्कार म्हणजे परमेश्वरी तत्वज्ञानाचे निरूपण मुखाद्वारे, लेखणीद्वारे, वाचेद्वारे प्रकट होणे. आणि श्रवण याचा अर्थ ऐकणे जसा आहे तसा कान असाही आहे, म्हणून इथे श्रवण याचा अर्थ कान असा घ्यावा. आता नीट बघा. साधू असतो तो नीलाकाशी सतत दृष्टी वेधत असे, साधू नेत्री साक्षी रूपे हरी जागत असे. साधूची दृष्टी सतत नीलाकाशाचा म्हणजे नितळ पारदर्शी अशा नितळ नील म्हणजे निळ्या आकाशाचा वेध घेत असते. म्हणून नीलाकाशाचा वेध साधू दृष्टी सतत घेत असते. साधू नेत्री साक्षी रूपे हरी जागत असे. आणि नीलाकाशी नितळ निळ्या अशा आकाशाचा वेध घेता घेता साधूची दृष्टी त्या सत्याचा वेध घेते. आणि त्या साधूच्या दृष्टीने जेव्हा नितळ निळ्या आकाशाचा वेध घेतला जातो तेव्हा त्या साधूच्या दृष्टीत म्हणजे डोळ्यांमध्ये साक्षी रूपे हरी जागत असे. म्हणजे आकाशाकडे तटस्थ साक्षीत्वात पाहणारा साधू नितळ निळ्या आकाशाकडे दृष्टीचा वेध घेऊन पाहणारा साधू जेव्हा त्या पाहण्यामध्ये स्वतःचं देहभान हरपतो नव्हे, खऱ्या अर्थाने साधूचं देहभान नेहमीसाठी हरपलेलं असतं. त्याची देहबुद्धी नेहमीसाठी नष्ट झालेली असते. असा देहभान आणि देहबुद्धी हरपलेला साधू निळ्या नितळ आकाशाचा वेध घेताना त्या निळ्या नितळ आकाशाकडे दृष्टी लावून असतो. आणि असे पाहता पाहता त्याच्या त्या दृष्टीवेधाचा परिणाम म्हणून साधूच्या डोळ्यात प्रत्यक्ष साक्षी रूपात जो हरी म्हणजे परमेश्वर किंवा ते परमतत्व ते ब्रह्म जसं साक्षीत्वात आहे तसं साधू डोळ्यामध्ये ते ब्रह्म, तो हरी, तो परमेश्वर साक्षी रूपाने तरळताना दिसतो. सारांश इतकाच आहे की साधूची दृष्टी नितळ निळ्या आकाशासारखी नितळ स्वच्छ पारदर्शक असते. आणि साधूच्या डोळ्यात तेच आकाश डोकावत असते ज्या नितळ निळ्या आकाशाकडे त्याच्या दृष्टीचा वेध लागलेला असतो. आणि त्याच्या स्वतःच्या डोळ्यांमध्ये सुद्धा ते नितळ निळ आकाश स्वस्थ शांत साक्षीत्वात जणू काही परमेश्वर आहे, तो साधू आहे, अशा तऱ्हेचं ते नितळ निळ्या साक्षीत्वात असलेल्या आकाशाचं दर्शन साधूच्या डोळ्यामध्ये आकाशाचा त्याची दृष्टी वेध घेत असता असता साधूच्या डोळ्यामध्ये ते नितळ म्हणजे अत्यंत पातळ, अत्यंत
ज्याला आपण म्हणतो पारदर्शी, असं अत्यंत नितळ पारदर्शी निळ आकाश साधूच्या डोळ्यामध्ये साक्षी रूपाने जणू काही परमेश्वरच पाहत आहे, अशा तऱ्हेने साधूच्या नितळ पारदर्शक निळ्या आकाशासारख्या दृष्टीमध्ये साक्षी रूपाने प्रत्यक्ष हरी जागृत आहे असं दर्शन होतं. म्हणून कडवं जरी ऐकायला सोपं असलं तरी अर्थ परत एकदा लक्षात घ्या. नीलाकाशी सतत दृष्टी वेधत असे, साधूने त्रिसाक्षी रूपे हरी जागत असे. या ब्रह्मातून सृष्टी निर्माण झाली. परमेश्वर सृष्टी निर्माता आणि सृष्टीचा नियामक नियंत्रण करणारा आहे. परंतु हे ब्रह्म आणि परमेश्वर सतत साक्षी रूपात असतं. ते तटस्थ म्हणजे अक्रिय साक्षीत्वात असतं. तर अक्रिय साक्षीत्वात परमेश्वर असतो, ब्रह्म असतं, हरी असतं. आणि साधू सुद्धा नितळ निळ्या आकाशाकडे जेव्हा दृष्टी वेध लावून असतो, तेव्हा ते नितळ निळ आकाश साधूच्या नेत्रामध्ये जसंच्या तसं प्रकटतं. तेव्हा त्याचा अर्थ आहे साधू इतका काही कोरा आहे, साधू इतका काही नितळ आहे की तो जे बघतो ते त्याच्या डोळ्यात उमटतं. अशा तऱ्हेने नितळ निळ आकाश, संपूर्ण विस्तारित आकाश हे ब्रह्माचं लक्षण आहे. हे परमेश्वराचे सर्वव्याप्त परमेश्वराचे लक्षण आहे. तेच लक्षण नितळ निळ्या आकाशाकडे दृष्टी वेध लावून बसलेल्या साधूच्या डोळ्यामध्ये तेच लक्षण, तेच परमेश्वराचं, तेच हरीचं साक्षीत्व प्रतिबिंबित झालेलं दिसतं. म्हणून निराकाशी सतत दृष्टी वेधत असे, साधू नेत्री साक्षी रूपे हरी जागत असे. हरी जागत असे म्हणजे प्रत्यक्ष हरी जागृत रूपाने साधूंच्या नेत्रांमध्ये दिसू शकतो. म्हणून हे ज्याला ज्ञान झाले त्यांना साधूंच्या डोळ्यातच परमेश्वर दिसतो. परमेश्वर शोधायचा असेल तर साधू नेत्री तो निश्चित मिळतो. आता साधूच्या डोळ्यांबद्दल सांगून झालं. पुढे हरिनाममुखी तैसे नित्य अंतःकरणी, साधुमुखी प्रकटे नित्य सत्य वेदवाणी. परमेश्वराचा साक्षीत्वाने वेध घेणारी दृष्टी हीच साधूची प्रत्यक्षात परमेश्वर प्रकट करणारी दृष्टी असते. त्याचप्रमाणे साधूच्या मुखामध्ये आणि त्याच्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ हरीचा जागर म्हणजे परमेश्वराची जागृती, परमेश्वराचे चिंतनच सतत प्रस्फुटित होत असते. आणि तेच चिंतन साधू मुखातून नित्य सत्य वेदवाणी म्हणजे वेदांची अमर सत्यवाणी म्हणून साधूच्या मुखातून अभंगाद्वारे वेदवाणी प्रकट होते. हरिनाम गजर साधू साज शृंगार, निशिदिनी निरूपणी तत्वाविष्कार. हरिनामाचा नित्य निरंतर गजर हाच खऱ्या अर्थाने साधूचा साज शृंगार आहे. म्हणजे हरिनामाच्या गजरामुळे साधू मुख आणि साधू काया इतकी काही सुशोभित होते की जणू काही हरिनाम गजर रूपी अलंकारच साधूने धारण केलेला आहे. आणि असा हरिनाम गजर रूपी साधू किंवा हरिनाम गजर रूपी साज शृंगार धारण केलेला जो साधू असतो तो निशिदिनी, तो रात्रंदिवस केवळ आणि केवळ आपल्या मुखाद्वारे तत्वाविष्कार म्हणजे परमेश्वरी तत्वज्ञानाचे साग्र संगीत विवेचन करत असतो. म्हणून परमेश्वरी तत्वज्ञानाचे साग्र संगीत विवेचन यालाच तत्वाविष्कार म्हणतात. तर असा हा हरिनाम गजर करणारा साधू जो हरिनामानेच सुशोभित झालेला आहे, साज शृंगारलेला आहे, त्याच्या मुखातून रात्रंदिवस निरूपणाद्वारे सत्य परमेश्वर याचाच उलगडा होत असतो. त्याच पद्धतीने कीर्तन भजनी मुख श्रवण सुशोभित. परमेश्वराचं कीर्तन भजन, सत्याचं गुणगान आणि सत्याचं चिंतन याद्वारे साधूचं मुख म्हणजे साधूचं तोंड आणि श्रवण म्हणजे कान सुशोभित झालेले असतात. म्हणून कीर्तन आणि भजन हेच ते अलंकार आहेत जे साधूच्या मुखाला आणि साधूच्या कानाला सुशोभित करतात.
इतकंच नव्हे, हरिरूप साधू सर्वांग अलंकृत, तर सर्वस्वाने हरी रूपामध्ये लीन झालेला साधू आता माणूस म्हणून उरतच नाही, तो हरीमध्ये लय पावलेला असा हरिरूप साधू. हे साधू म्हणजे प्रत्यक्ष हरी आणि हरी म्हणजे प्रत्यक्ष साधू, असा हा हरिरूप साधू सर्वांग अलंकृत. म्हणजे परमेश्वर रूपी दिसणारा साधू हा खऱ्या खुऱ्या अर्थाने त्या हरितत्वाने, परमेश्वरी तत्वाने, त्या सत्य ज्ञान तत्वाने त्याचं संपूर्ण अस्तित्व अलंकृत, म्हणजे जणू काही एखाद्या स्त्रीला सुवर्णालंकाराने मढवावं त्याहून अधिक स्वरूपाचं साधू रूप असतं. आणि साधू रूप हे सर्वस्वाने हरिकीर्तन, भजन, सत्य श्रवण आणि सत्य कथन या संपूर्ण एकाच हरिरूपामध्ये याचा लय झालेला आहे, असं हरिरूप हे प्रत्यक्षामध्ये साधूमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे साधू म्हणजे हरी आणि हरी म्हणजे साधू, इतकी ती अवस्था एकाकार असते. त्यामुळे एकोहम, एक आणि एकच असा जो हरी आहे तोच एक आणि एक साधू असतो. म्हणून हरिरूप साधू हेच त्या एकोहम, एकच असलेल्या विश्वाच्या परमेश्वराचं हरिरूप साधू हे प्रत्यक्ष भूतलावरचं दर्शन आहे. आणि असा हा हरिरूप साधू त्याची काया वाचा म्हणे सर्वार्थाने तो केवळ आणि केवळ सत्य ज्ञान, परमेश्वरी दर्शन आणि तत्वज्ञान याने सर्वार्थाने साधू अलंकृत झालेला, म्हणजे देखणा, ज्याला आपण म्हणतात दागिन्याने सजलेला असतो. तर साधूचा अलंकार म्हणजे परमेश्वरी दर्शन, तत्वज्ञान, परमेश्वराचा आविष्कारच त्याच्या संपूर्ण अस्तित्वातून बाहेर पडत असतो. म्हणून परमेश्वरी आविष्कार आपल्या संपूर्ण अस्तित्वातून प्रकट करणारा साधू हा त्या परमेश्वरी आविष्कारामुळेच खऱ्या अर्थाने परमेश्वर रूपी अलंकार लेणे धारण केलेला असतो. म्हणून साधू सर्वस्वाने, सर्वांगाने, काया वाचा मने, संपूर्ण अस्तित्वाने साधू हा नेहमीच अलंकृत, म्हणजे जणू काही दागिन्याने मढवलेला असा देखणा असतो. आणि हा दागिना असतो सत्य तत्वाचं ज्ञान, आत्मज्ञान हा असतो दागिना. म्हणून आत्मज्ञानाने साधू सर्वार्थाने गौरवलेला, अलंकृत झालेला, नेहमीच सुशोभित असतो, असा या निरूपणाचा एकूण अर्थ आहे. आता 4च कडवी आहेत, ती सांगून झालेली आहेत. त्यातील तत्वाविष्कार या शब्दाचा अर्थ परमेश्वरी तत्वज्ञानाचे नित्य निरंतर निरूपण निशिदिनी प्रकटते, तेव्हाच त्याला म्हणतात रोज होणारा तत्वाविष्कार. म्हणजे साधूच्या वर्तनातून सतत 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 त्याच्या मुखातून, वाणीतून, त्याच्या कृतीतून, उक्तीतून केवळ आणि केवळ परमेश्वरी तत्वज्ञानच सर्वार्थाने आणि सर्वांगाने बाहेर प्रस्फुटित होत असते. त्याने जरी निरूपण केले तरी तत्वाचे, तो जरी मौन बसला तरी त्याच्या मौनातून सुद्धा तत्वाचाच आविष्कार होत असतो. साधू जसा असतो तसा, जैशा स्थिती आहे तैशा स्थिती, साधू म्हणजे केवळ परमेश्वराचेच प्रकटन असते. साधू म्हणजे केवळ सत्याचेच वास्तव दर्शन असते. अशा अर्थी साधू अलंकृत असा हा छोटासा अभंग आपणा पुढे आज सादर केलेला आहे. अर्थासहित साऊन झालं. आता फक्त 4 कडवी पुन्हा एकदा वाचतो आणि नंतर हे निरूपण येथेच संपन्न होईल. तर ऐका. साधू अलंकृत, नीलाकाशी सतत दृष्टी वेधत असे, साधू नेत्री साक्षी रूपे हरी जागत असे, हरिनाम मुखी तैसे नित्य अंतःकरणी, साधुमुखी प्रकटे नित्य सत्य वेदवाणी, हरिनाम गजर साधु साज शृंगार, निशिदिनी निरूपणी तत्वाविष्कार, कीर्तन भजनी मुख श्रवण सुशोभित, हरी रूप साधू सर्वांग अलंकृत. म्हणून साधू अलंकृत हे आजचं निरूपण आज येथेच संपन्न झाले आहे. अस्तु सुदिन सुप्रभात. धन्यवाद.